नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत। आगामी विधानसभा निवडणुकींचं बिगुल जे ते वाजलेलं आहे आणि सगळेच राजकीय पक्ष आपापल्या स्तरावरती आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख थेट लढत सामना असताना यामध्ये तिसऱ्या आघाडीची प्रामुख्याने चर्चा होती। ती तिसरी आघाडी आहे बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे यांची। तर ही आघाडी कशा पद्धतीने आगामी वाटचाल करणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत। सर, मनपूर्वक स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये। सध्या तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, काय सांगाल, काय हा प्रयोग आहे? मुळात तिसरी आघाडी या शब्दालाच माझा आक्षेप आहे। का तिसरी, पहिली का असू नये? ते कोण पहिली आघाडी किंवा दुसरी आघाडी म्हणणारे हे कोण लागून गेले? महाराष्ट्र काय यांच्या बाबजाद्याचा आहे, त्यांचा सातबारा लिहून दिला आहे त्यांना, आमची आघाडी पहिली। त्यामुळं परिवर्तन महाशक्ती ही जनसामान्यांची आघाडी आहे, सर्वसामान्यांची आघाडी आहे आणि जे प्रस्थापित आहेत त्यांना श्रेय देण्यासाठी आलेले आहे। आज राजकारणामध्ये चित्र काय दिसतं? महाराष्ट्रामध्ये 200 ते 225 जे प्रस्थापित राजकारण्यांची घराणी आहेत तेच आलटून पालटून निवडून येतात आणि आपापल्या सोयीनं वेगवेगळ्या आघाड्यामध्ये जातात। त्यांना इजमचं काही देणं घेणं नाही, त्यांना विचाराचं काही देणं घेणं नाही, काय येणं केणं प्रकारे त्यांना सत्ता हस्तगत करायची असते आणि मग जो कोणी सत्तेवर असेल त्याचे पाय चाटायचे, हेच उद्योग या लोकांनी केलेला आहे। आणि ह्यांना नेस्तनाभूत करण्यासाठी, ह्यांना घरात बसवण्यासाठी जनसामान्यांचे प्रश्न, आज विद्यार्थ्यांचे प्रश्न एवढे आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, असंघटित कामगारांचे आणि मजुरांचे प्रश्न आहेत। या प्रश्नावर कधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तरी तोंड उघडले का? महायुतीच्या नेत्यांनी तोंड उघडलेलं आहे आणि म्हणून हे प्रश्न घेऊन या प्रश्नाचं सोडवणूक कशी करायची, यातून उत्तर काय शोधायचं आणि काय पर्याय देऊ शकतो, करदात्याच्या पैशाचं जे काय आज वाटोळ करायचं काम चालू आहे, उधळपट्टी चालू आहे, ते थांबवण्यासाठी सुद्धा आमची आघाडी। आपण पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ज्वलंत प्रश्न आहेत। सातत्यानं मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या वादाच्या भोवऱ्यात आपल्याला पाहायला मिळतो। तर या सगळ्या राजकीय प्रश्नांच्या मध्ये तुमचा हा विचार खरंच सामान्यांच्या काळजापर्यंत जाईल का? काय नाही, सध्याचे जे राजकारणी आहेत, मग विरोधातले असो किंवा सत्तेतले असो, त्यांना संवेदनशील विषयाला हात घालून लोकांच्या भावना भडकवून राजकारणाची पोळी त्यांना भाजायची आहे। आणि मग सगळ्यात सोपा विषय कुठला? जातीय ध्रुवीकरण करणं, धार्मिक ध्रुवीकरण करणं आणि संवेदनशील विषयावर हवा तयार करणं, त्याच्यावर मताची पोळी भाजून घेणं, हा उद्योग या लोकांनी केला आहे। आणि त्यामुळं मग आज बेरोजगारीचं महाराष्ट्र हा बेरोजगारीमध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त आघाडीवर आहे। याचा अर्थ काय? कधी काळी प्रगतिशील असणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण का वाढलं, याच्या मुळाशी जाण्याचा कोणी प्रयत्न केला? तर अदानी अंबानीसारख्या मोठ्या उद्योगपतींचे लाड होत असताना छोटे छोटे लघु उद्योजक किंवा मध्यम उद्योजक जे आहेत ते बंद पडत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगार आहे आणि त्यामुळं बेरोजगारांची संख्या वाढते आहे। ह्याच्याबद्दल कुणी गांभीर्यानं चर्चा केली का? चर्चा घडवून आणली का? या रोजगार निर्माण करण्याची क्षमता वस्त्रोद्योगामध्ये, शेती क्षेत्रामध्ये आहे। ह्या क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न कधी झाला का? नाही झाला। आणि मग बेरोजगारीवर उत्तर कसं मिळेल? आणि मग असे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, हे प्रश्न घेऊन खऱ्या अर्थानं त्यातून काय उत्तर शोधता येईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हे परिवर्तन महाशक्ती आमची त्यासाठी आहे। एक प्रश्न मला विचारायचा आहे, जो प्रश्न महाराष्ट्रालाही पडला आणि तो कोणालाच आजपर्यंत कुठल्याच माध्यमाने तुम्हाला विचारला नसेल, ही तिसरी आघाडी, आता तुम्ही म्हणताय पहिली, पण ही आघाडी करावी ही कल्पना सगळ्यात प्रथम कोणाच्या डोक्यात आली आणि त्याच्यानंतर तुमच्या तिघांपैकी कसं कोऑर्डिनेशन झालं? म्हणजे ते जरा उलगडून द्या ना, कसं काय झालं वगैरे? नाही, आम्ही तिघे नाही, 5 जण आहोत। पहिल्यांदा शरद जोशी संघटनेचे प्रमुख असणारे माजी आमदार वामनराव चटप, नंतर शेतकरी चळवळीतले बरेच लोक BRSमध्ये गेलेले होते, त्याचे प्रमुख असणारे माजी आमदार शंकरांना धोंडगे आणि आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही विचार केला की शेतकरी चळवळीला कुठेतरी आता धार आणली पाहिजे। आपण एकत्रित येऊन, ठीक आहे, आपापल्या वेगवेगळ्या संघटना आहेत, पण ह्या सगळ्या प्रस्थापितांच्या भाऊ गर्दीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, कुठेतरी सामान्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न हरवत चाललेले आहेत
आणि त्यामुळं आपण चळवळी करणारे चळवळी एकत्रित आलं पाहिजे ह्या विचाराने एकत्रित आलो. दरम्यानच्या काळामध्ये महायुतीमध्ये अस्वस्थ असणारे बच्चू कडू तेही आमच्या संपर्कात आले. विशेषतः माझी आणि त्यांची गेल्या 20-25 वर्षापासूनची मैत्री आहे. त्याच्यानंतर संभाजीराजे तर माझ्या जिल्ह्यातलेच आहेत. आम्ही सगळे एकत्रित आलो आणि असा आमचा मेळ झाला. अजूनही काही लोक त्याच्यामध्ये येणार आहेत. परंतु आम्ही एकत्रित ह्या एका विचारानं आलो की याला खरं तर आम्ही सहजगत्या पाण्यात जसा ढेकूळ विरघळतो तसं महायुतीत किंवा महाविकासमध्ये विरघळून गेलो असतो. परंतु ते आम्हाला करायचं नाही, कारण राजकारण हा आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही आहे. जगण्याचं ते काय साधन नाही. आम्ही चळवळी लोक आहोत. कायम रस्त्यावर उतरून चळवळी करत असतो आणि चळवळीला धार यावी म्हणून आम्ही राजकारणाचा उपयोग करतो. हा इतरांच्या ते प्रश्नाचा उपयोग राजकारणासाठी करतात. आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण करतो. हा आमच्यातला मूलभूत फरक आहे. याच विषयाला जोडून तुमच्या काळजाला थोडी साथ घालण्याचा प्रयत्न करतो. राजू शेट्टींनी सांगितलं की आम्ही चळवळीत आलो, पण शेट्टी साहेब आपण जर पाहिलं तर राजू शेट्टींनी ज्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, ज्या कार्यकर्त्यांना संधी दिली, तेच कार्यकर्ते आज काही प्रमाणात दुरावत असल्याचं चित्र आहे. मग त्यामध्ये रविकांत तुपकर असू देत, देवेंद्र भोयार असू देत, हे एका काळी तुमचे एकनिष्ठ होते. असं काय नेमकं होतंय की यांना थोडं लांब जावं लागतं? काय नेमकं याचं कारण असं आहे, हा अनुभव मलाच आलेला नाही, लक्षात घ्या. बच्चूभाऊंना आलेला आहे, चळवळ करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या अनेक नेत्यांना आलेला आहे, खुद्द महात्मा गांधींना सुद्धा हा अनुभव आलेला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले लोकसुद्धा नंतर भरकटत गेले. याचं कारण असं आहे की चळवळीमध्ये प्रामुख्यानं सामान्य लोक येत असतात, सामान्य घरातले लोक येतात, ज्यांना कुठं संधी मिळत नसते. ते विशिष्ट काळामध्ये विचारानं भारावून ते चळवळीमध्ये येतात. पण जेव्हा गर्दी जमते ती गर्दी कॅश करण्याचा मोह होतो. त्याचा माझा काहीतरी फायदा झाला पाहिजे, मी त्याचा लाभदायक झाला पाहिजे, अशी भावना ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळी त्यांना चळवळ अडसर ठरायला लागते आणि मग ते आपापला मार्ग शोधायला लागतात. पण आमची भूमिका ही कुंभाराची भूमिका आहे. कुंभार चिखलातून मडकी तयार करत असतो. मडकी तयार करत असताना काही मडकी फुटतात म्हणून नाराज होऊन कुंभार काही नवं मडकं तयार करायचं थांबत नाही. आम्ही नवीन नवीन मडकी तयार करत राहू. पण उद्या जर देवेंद्र भोयार आले आणि रविकांत तुपकर नाही, शेट्टी साहेब माझं चुकलं, माझी चूक झाली, मला परत यायचं, दारं खुले त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे? त्यांच्या स्वार्थासाठी पुन्हा येत आहे की काय हे कसं ओळखणार तुम्ही? पण ते म्हटलं आमची चूक झाली आणि आले. आता दाढीचे केस पिकले, डोक्याचे केस पिकले, अनुभवानं पिकलेले आहेत. त्यामुळे माणूस ओळखण्याची कला आहे आमच्याकडे. तिसऱ्या आघाडीचं जागा वाटप जे सगळ्यात मोठं, आता सगळेच पत्रकार विचारतात सगळ्याच माध्यमांमधून, कधी जाहीर होणार आहे? आणि बच्चू कडू म्हणाले होते की तुम्ही 288 जागा लढवणार, खरंच तेवढी तयारी आहे? मुळामध्ये आम्ही प्रस्थापितांना श्रेय देण्यासाठी ही सगळी मोठ बांधलेली आहे आणि म्हणून जनतेतून उमेदवार तयार करणार आहोत. एखादा आश्वासक चेहरा, ज्याचे हात स्वच्छ आहेत, चारित्र्य स्वच्छ आहे, ज्याच्याकडे विजन आहे, असा चेहरा जनतेतून आला, तो भलेही आमच्या संघटनेचा नसेल, पक्षाचा नसेल, पण समाजाला तो पाहिजे आहे. पण कुठल्याही प्रस्थापित आघाडीमध्ये पक्षामध्ये त्याला संधी मिळत नाही. त्याला निश्चित आम्ही संधी देऊ. आमची जी काय पुण्याई आहे चळवळीची, ती पुण्याई त्याच्या पाठीमागेला आपण लोकांच्या समोर एक आश्वासक चेहरा घेऊन जाऊ. म्हणून बच्चूभाऊ म्हणाले की आमच्याकडे 288 जागा भरण्या इतके उमेदवार आहेत. शिवाय अनेक सामाजिक संघटनासुद्धा आमच्या बरोबर आहेत. म्हणजे छोटे चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे पक्ष, सामाजिक संघटना, यातून मिळून आम्ही ही आघाडी तयार केली आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्याकडं आश्वासक चेहरे आहेत आणि ते देऊ. कुणी किती जागा लढवल्या याच्यापेक्षा मेरिटच्या जागा आम्ही किती लढवतोय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मला खात्री आहे की महाविकास आणि महायुतीपेक्षाही मेरिटचे उमेदवार आमच्याकडे असतील. शेवटचे 2 प्रश्न आहेत. जरांगे फॅक्टर सध्या सगळीकडे चर्चा आहे. जरांगे आणि संभाजीराजेंचं एक ट्युनिंग आहे, बॉन्ड आहे, सातत्यानं आपण ते पाहिलं. बच्चू कडूंचं देखील जरांगेंनी बऱ्याच वेळेला ऐकलं आणि पहिलं उपोषण त्यांनी त्यांचं ऐकूनच स्थगित केलं, अशी चर्चा होती. तर ते तुमच्यासोबत येणार का? अशा पद्धतीच्या चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे, काय स्पष्ट? जरांगेंची चळवळ ही गरजवंतांची चळवळ आहे. ज्यांना गरज आहे ती, अर्थात ती गरज निर्माण झाली राज्यकर्त्यांच्या धोरणामुळं. शेतीचं धोरण जर का त्यांनी नीट राबवलं असतं, अर्थात त्याला दोन्ही आघाड्या
जबाबदार आहेत, कारण गेल्या 50 वर्षामध्ये हे आलटून पालटून सत्तेवर आहेत, केंद्रात आहेत, राज्यात आहेत आणि त्यांच्या एकूण धोरणामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आणि त्यामुळं शेतीवर अवलंबून असणारा हा जो समाज आहे त्याला आज गरज भसायला आली, म्हणून तो गरजवंत झाला. आणि म्हणून या गरजवंतांची चळवळ चालवणारी जरांगे पाटलांनी खरं तर आमच्यावर यायला पाहिजे. ही नैसर्गिक मैत्री ठरेल तरी सुद्धा जो निर्णय घ्यायचा तो त्यांनी पण घ्यायचा. ओबीसी फॅक्टर नाराज होणार नाही का मग जर ते आले तर त्याच्यावर काय करणार? नाही, मुळामध्ये कुणावरही अन्याय करून मला नाही वाटत की कुणावर अन्याय करा आणि मग मराठ्यांना आरक्षण द्या असं जरांगीने कधी म्हटलेलं नाही. कुणावरही अन्याय न करता मराठ्यांना न्याय मिळत असेल तर ओबीसी नाराज व्हायचं काही कारण नाही. जरांगेंशी कधी बोलणं झालं? माझ्या 2-3 वेळा बैठका झालेल्या आहेत. संभाजीराजे त्यांच्या संपर्कात आहेत आणि मला वाटतं की संभाजीराजेंचा शब्द ते मोडत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, समजा आता मेजॉरिटीचं आली किंवा महाविकास आघाडीची मेजॉरिटी आली किंवा युतीची आली असं झालं आणि गरज तुमची पडली त्यांना दोघांनाही, कोणाला पाठिंबा द्याल? मला वाटतं की आम्हाला कोणाची तरी गरज पडेल, त्या दोघांनी आम्हाला पाठिंबा द्यायचं की नाही ठरवायचं आहे. कॉन्फिडन्स आहे राजू शेट्टींचा, कारण चळवळीतून आलेलं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या समाजकारणात आलं आणि त्याच समाजकारणाची कास मग पुढे राजकारणाशी जोडली गेली आणि तो प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचलाय. महाविकास आघाडी, महायुती आणि ही आता आलेली परिवर्तन महाशक्ती, या तिसऱ्यांमधून कोणीही सत्तेवरती आलं तरी जनसामान्यांचे प्रश्न हे सुटले पाहिजे. ते सुटणार का? राज्यकर्ते समाजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून काम करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. गौरव मालक, मॅक्स महाराष्ट्र, पुणे.